नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। कोई न छूटे इस बार, शिक्षा है सबका अधिकार, सरकारी मान्यता प्राप्त। श्री झूलेलाल शिक्षण संस्था और हरीश उधवानी चैरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित श्री R.H. उधवानी इंग्लिश स्कूल अब कृष्णानगर में शैक्षणिक वर्ष 2025-26 के लिए प्रवेश देना शुरू हो चुका है। नर्सरी, प्ले ग्रुप, KG1, KG2 और कक्षा पहली से कक्षा 10वीं तक के लिए प्रवेश प्रक्रिया शुरू हो चुकी है। आज ही अपनी एडमिशन करें। कार्यालय समय सुबह 9 बजे से दोपहर 1 बजे तक। इस नंबर पे हमें संपर्क करें 9370103850 8857017091। कृष्णानगर, लाइन नंबर 1, न्यू कॉटन मार्केट रोड के पास, अमरावती। शिक्षा से देश सजाएंगे, हर बच्चे को पढ़ाएंगे। येत्या 27 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेवरील 5 जागांच्या पोटनिवडणुकीकरिता 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। आज गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक नामांकन मागे घेण्यात आल्याने विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने विदर्भातील नेते संजय खोडके यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करून सदस्य म्हणून प्रमाणपत्र बहाल करण्यात आले। शेतकरी पुत्र ते कृषी खात्यात नोकरी आणि नंतर विधिमंडळ मंत्रालय पर्यंतचा प्रवास अथवा आमदार झाल्याबद्दल श्री संजय सुशीलाबाई विनायकराव खोडके यांच्या रूपाने अमरावतीला राज्य विधिमंडळात आणखीन एक प्रतिनिधित्व मिळाले। अमरावतीमधील सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे आनंद व्यक्त होतो आहे। भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांकरिता पोटनिवडणूक घेण्याकरिता 10 मार्च 2025 रोजी अधिसूचना जाहीर करीत येत्या 27 मार्च 2025 रोजी निवडून येण्याची घोषणा केली आणि या दरम्यान गेल्या 17 मार्च रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने 5 जागांसाठी 6 जणांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एका जागेकरिता संजय घोडके यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गेल्या 17 मार्च रोजी आपलं नामांकन लिहिले आहे।